दिवस मोठा आणि उष्ण असतो. याउलट हिवाळ्यामध्ये सूर्य उशिरा उगवतो, जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो. हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलार्धामुळे होतात. दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि दिवस काहीसे वेगळे असतात. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, ज्याला आपण परिक्रमा असे म्हणतो. ही फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण 30 दिवस लागतात. चंद्र जसजसा परिक्रमा पूर्ण करतो तसतसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री. चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे त्याचा काही भाग प्रकाशित झालेला दिसतो. कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो तर कधी कधी खूपच छोटा, आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो. या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे. हा आहे वॅक्सिंग क्रिसेंट. या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराच्या 1/4 दिसतो. आणि हा आहे वॅक्सिंग गेबस, ज्याला पौर्णिमा म्हणतात. आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो, ज्याला म्हणतात व्हॅनिल गिबस. चंद्र आता आकाराच्या 3/4 असतो. आपण आता पाहू शकतो तो वॅनिंग क्रिसेंट. आणि आता अमावस्या. अमावस्येला चंद्र दिसत नाही. चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशहीन असते. यालाच अमावस्या म्हणतात. मुलांनो, सूर्य